अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ, शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा, शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल, अप्रतिम नगर, सापळेबाग, जानवली, कणकवली. मोबाईल 940492 1648 आणि 7841 83 18 96. आता आम्ही सर्व एक आहोत, त्यामुळे विनायक राऊतांचं पार्सल मुंबईत जाणारे फिक्स आहे, असा इशारा नितेश राणेंनी राजापुरातून दिलाय. पाहूया. मी मनापासून तुमचं अभिनंदन करेन की ही सभा आपण राजापूरमध्ये आयोजित केली, रत्नागिरीमध्ये आयोजित केली. कारण जसा प्रमोद चटर्जींनी उल्लेख केला, राजन तेली साहेबांनी उल्लेख केला की एकडे 2024 ला जो भारतीय जनता पक्षाचा खासदार जो इथे निवडून द्यायचा आहे, त्यासाठी आमचा सिंधुदुर्ग सक्षम आहे, तयार आहे आणि थांबलेला आहे की 2024 कधी येत आहे. पण खरी गरज आहे आपल्या रत्नागिरीमध्ये. इथे भारतीय जनता पक्षाचा मतदार तयार आहे. प्रत्येकाला 2024 कधी येत आहे अशी वाट पाहत आहे. पण 2014 ते आता 23 पर्यंत जेव्हा जेव्हा निवडणुका झाल्या, 2014 असो 19 असो, तेव्हा इकडच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश ऐकून, सन्मान्य मोदी साहेबांकडे बघून नेहमी आपला मित्र पक्ष म्हणून तेव्हाच्या शिवसेनेला आणि आताच्या उभाटाला प्रामाणिक पद्धतीने मदत केलेली आहे. स्वतःचा स्वार्थ न बघता, स्वतःच्या भविष्याकडे न बघता, देशासाठी आम्हाला मोदी साहेबच पाहिजे हा एकच हेतू नजरेसमोर ठेवून आमच्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा निस्वार्थी पद्धतीने लढला आणि त्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे. जे काय रत्नागिरीमध्ये कामं झालेली आहेत, जी काय केंद्र सरकारची योजना इथे रत्नागिरीच्या स्थानिक लोकांना भेटतात, ती सगळी आमच्या मोदी साहेबांमुळे आणि केंद्र सरकारच्याच मुळे आहे. प्रत्येक जी योजना लोकांपर्यंत जी पोहोचली आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आणि रत्नागिरीच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा उद्घाटन होतात, भूमिपूजन होतात, मोठ्या मोठ्या घोषणा होतात, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणीही इथे मुद्दाम त्याचं नाव पण घेत नाही. नेहमी इथे मित्र पक्ष म्हणून पहिल्याची शिवसेना आणि आता उभाटाचं नाव घेतलं जात. 2014 आणि 19 ला या मतदारसंघामध्ये एक काळी मांजर नेहमी विकासाच्या आडवी येते. 2014 ला एक अशा खासदाराला, 2014 आणि 19 ला एक अशा व्यक्तीला आपण खासदार म्हणून निवडून दिलं जो आज मिठाला पण जागलेला नाही. तुम्ही या पूर्ण या 8 वर्षामध्ये किंवा प्रामुख्याने गेल्या 2.5 वर्षामध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी इकडचे खासदार विनायक राऊतांचे मुद्दामून तुम्ही स्टेटमेंट युट्यूबवर किंवा इंटरनेटवर जाऊन पहा. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मोदी साहेबांच्या विरोधात टीका करणं, मोदी साहेबांना नाव ठेवणं, केंद्र सरकारला नाव ठेवणं, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना नाव ठेवणं, याच्या दुसरा कुठलाही कार्यक्रम इकडच्या खासदारांनी केलेला नाही. त्याला पत्रकार मित्रांना विचारा, या 8 वर्षामध्ये तुम्हाला विनायक राऊत नावाचा खासदार हा कधी काही चांगलं बोलताना तुम्हाला दिसलाय का? कधी माईक समोर ठेवलं तर फक्त
साहेबांवर टीका करणार, बाकी ह्याचा काहीच कार्यक्रम नाही. मी त्याला सांगेन की 2024ला जे असं पॅम्पलेट इलेक्शनसाठी छापतात ना, तू उद्धव ठाकरेचा पण फोटो छापू नको, फक्त 10 वर्ष काय काम केलं राणे साहेबांचा फोटो टाक आणि खालती लिहिलं ह्याच व्यक्तीवर टीका करत बसलो, बाकी काहीच काम केलेलं नाही. रत्नागिरीच्या जनतेला विचारा, सिंधुदुर्गाच्या जनतेला विचारा, या खासदारांनी आपल्याला नेमकं काय दिलं, आपल्यापर्यंत पोचला का, बोलला का, हा प्रश्न तुम्ही खरं म्हटलं त्या निमित्ताने विचारला पाहिजे. या 9 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून असंख्य चांगल्या योजना खालपर्यंत आल्या, चांगल्यातले चांगले फायदे लोकांपर्यंत पोहोचले, पण आपली इकडली जनता आपण सांगू शकलो नाही, लोकांना समजू शकलो नाही की हे काम खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं आहे, हे काम भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व असलेल्या मोदी साहेबांचं आहे, हे आपण सांगू शकलो नाही. म्हणून यावर आज आपल्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी विचार केला पाहिजे. आता 2024ला कुठली तडजोड होता कामा नाही. त्या व्यक्तीचे स्टेटमेंट बघा, इंटरव्ह्यू बघा, सगळ्या खालच्या पातळीची टीका आपल्या नेते मंडळींवर करतो. आता ह्या व्यक्तीला 2024ला एकदाच त्याची बॅग पॅक करायचं आणि आता वंदे भारत जी येते ना, स्पीड ट्रेननी परत त्याला वकोल्याला पाठवायचं, हा निर्धार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे. नाही ठेवायचं हे पार्सल, नाही ठेवायची काळी मांजर आपल्या इकडे. अहो एक गोष्ट सांगा जी आपल्यासाठी चांगली केले, काय कुठला कार्यक्रम चांगला केलाय, कुठला उद्योग नवीन आणलाय. 2.5 वर्ष होताना तुझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2.5 वर्षामध्ये काय केलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी. नुसतं त्या मातोश्री असेल, सेना भवन मध्ये असेल, नुसतं तर फाईल वाटत किंवा पेन ठेवण्याचं काम नुसतं खासदार करतो. कुठला प्रकल्प आणला, आमच्या इकडच्या तरुणाच्या 2 हाताला रोजगार देण्यासाठी काय नुसतं नवीन तू केलंस, कुठला नवीन योजना जाहीर करून आणलीस, आमच्या इकडच्या मच्छीमार बांधवांसाठी, आमच्या इकडच्या अन्य महिला भगिनींसाठी काय नवीन योजना आणली, हे काहीतरी सांग. मी तर त्यांना आवाहन करणार आहे विनायक राऊत, 1 वर्ष किंवा 1 महिना तरी, किमान 1 महिना, 1 वर्ष तर जास्त झालं, 1 महिना तू राणे साहेबांवर टीका न करता फक्त तुझी कामं दाखवण्याचा कार्यक्रम कर. मी 9 वर्षामध्ये त्या 10 वर्षामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार म्हणून मी ही 10 कामं केली. हे फक्त 10 कामं ह्या आमच्या स्थानिक खासदाराला तुम्हाला सांगायला सांगा, मी काही सांगूच शकत नाही. ज्या काही चांगल्या गोष्टी येतात त्याला फक्त विरोध करायचा. पहिला त्या जैतापूरला विरोध करायचा आणि मग आता या ग्रीन रिफायनरीला विरोध करायचा. अहो काही महिन्या अगोदर आम्ही निलेश साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रमोद जठार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथेच त्या ग्रीन रिफायनरीच्या जे बारसुकडे येते त्याच्यासाठी मोर्चा आम्ही काढला, समर्थनात मोर्चा काढला. असंख्य लोकांनी आम्हाला त्याच्यानंतर संपर्क केला की साहेब आमची पण ताकद त्याला लावा. आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या रत्नागिरीच्या राजापूरच्या जनतेला तो ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, अशा मोठ्या प्रमाणामध्ये आज समर्थन होत आहे. बरोबर आहे की नाही? पाहिजे का नाही आपल्याला तिकडचा प्रकल्प? हात वरती करून सांगा आपल्या नेते मंडळींना. मग प्रत्येकाला अगर तो प्रकल्प हवा असेल तर मग निवडून गेलेला खासदार हा प्रकल्प का पळवायला लावतोय, का नकोय याला? कुठलाही नवीन टोल आला, कुठलाही नवीन प्रकल्प आला तर लगेच आपल्या मुलांच्या नावाने कंपनी स्थापन करतो आणि तो टोल मध्ये आपला नफा मोजायला जातो. मग तुझी मुलं असू शकतात, तुझ्या उद्धव ठाकरेंची मुलं असू शकतात, मग आमच्या इकडच्या तरुण तरुणींनी नोकऱ्या करायच्या नाही का, उद्योगधंदे करायचे नाही का, हे लोकांनी आर्थिक सक्षम व्हायचं नाही का? सगळ्या गोष्टी तू तुझ्या उद्धव ठाकरेच्या मातोश्री पर्यंत पोहोचत असेल, मग माझ्या कोकणाच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या तरुण तरुणींनी नेमकं करायचं काय हे उत्तर खरं म्हणलं तर ह्या निमित्ताने आपण त्याला विचारलं पाहिजे. एक प्रकल्प हे स्वतः आणू शकत नाही आणि दुसरं कोण आणायला गेला तर लगेच ह्यांचे विरोध सुरू होतात, लगेच हे लोक वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला लावतात, लगेच स्टंटबाजी करायला लावतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ग्रीन रिफायनरीला समर्थन करतात, समर्थनाचं पत्र पण देतात आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांना लगेच आठवतो की नाही बाबा तिथे प्रकल्प होता कामा नाही. मग
वरती देणार, दुसरी कारणं वरती देणार आणि इथे येणार जमीन बघण्यासाठी. हे आता नेमकं जमीन बघण्यासाठी आलेले की मातोश्रीसाठी किती बॅगा मागायसाठी आलेले, हा खरं म्हणलं तर दुसरा प्रश्न आहे. ह्यांचा हेतू कोकणाचा विकास नाही आहे बांधवांनो. हे ना आपल्याला तरुणींना दोन हाताला काम द्यायचं नाहीये. आमच्या आशिष शेलार साहेबांना विचारा, मुंबईची काय अवस्था करून ठेवलेली आहे. वर्षानुवर्ष तिथे उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका चालली आहे. आज काय अवस्था करून ठेवली आहे जरा विचारा त्या शहराची. कोविडच्या निमित्ताने घोटाळे बाहेर निघतायत. अहो, ज्या कोविडच्या निमित्ताने असंख्य लोकांना आपला जीव गमवायला लागला, लोकांना औषधं भेटत नव्हते, लोकांना मास्क भेटत नव्हते, तेव्हा लोकांकडे कोण मदतीला धावलं नाही. पण आज प्रत्येकाच्या कोणालाही तुम्ही जाऊन प्रश्न विचारलात, अरे बाबा कोविडच्या वेळी तुझी कोणी सेवा केली, तर प्रत्येकाच्या तोंडावर एकच उत्तर आहे, माझी सेवा कोणी केली असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. ते लोक आमच्यापर्यंत पोहोचले, त्यांनी आमची सेवा केली, त्यांनी आम्हाला मदत केली, हे प्रत्येकाचं उत्तर आहे. आम्ही सेवा करायची, आम्ही मदत करायची आणि हे लोकांनी फक्त लूटमार करायची. आता बघा कोणाला अटक होतोय, तो सूरज चव्हाण नावाचा व्यक्ती आज ईडीच्या मध्ये चौकशीसाठी गेलाय. कोण सूरज चव्हाण? सूरज चव्हाण म्हणजे आदित्य ठाकरेचा मिलिंद नार्वेकर. त्याच्याशिवाय त्याचं पान हलत नाही, त्याच्याशिवाय त्याचे टक्के ठरत नाही. आणि आज तो ईडीच्या मध्ये अटक झालेली, ईडीच्या कारवाईसाठी गेलेला. कोविडच्या 10 महिन्यात, कोविडच्या कालावधीमध्ये जे 2-2.5 वर्ष कोविड चाललं, त्या 2-2.5 वर्षामध्ये त्या सूरज चव्हाणनी 10 फ्लॅट मुंबईच्या परिसरामध्ये घेतले. 10 फ्लॅट. कुठून आले हे पैसे? कोणी दिले हे पैसे? कुठल्या भ्रष्टाचारातून आलेले आहेत हे पैसे? ह्याचे उत्तर द्यायला पाहिजे ना. एका बाजूला तुम्ही लोकांची सेवा करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला नुसतं भ्रष्टाचार करत बसायचं, तुमच्या मुलांच्या प्रॉपर्ट्या बनवत बसायचं, तुमच्या मुलांना आर्थिक सक्षम करायचं. पण आमच्या कोकणातल्या तरुणींचा प्रश्न जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पाठ फिरवायची आणि विरोध करायचा. ही वृत्ती कुठे ना कुठेतरी 2024ला थांबवली पाहिजे. आज तुम्ही 9 वर्ष मोदी साहेबांचा कार्यकाळ बघा. या 9 वर्षामध्ये आपल्या भारत देशाला काय उंचीवर घेऊन ठेवलेला आहे. आज भारत देशामध्ये, जगामध्ये भारताचं एक वेगळं वजन आणि वलय तयार झालेलं आहे. देशाचा, कुठल्याही देशाचा पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, प्रत्येक जण आज मोदी साहेबांना आदराने मोदी साहेबांच्या दिशेने बघ. तुम्ही आता अमेरिकेवरून जाऊन आल्यानंतर मोदी साहेबांचे सगळे ते व्हिडिओ बघा. इजिप्तमध्ये बघा, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अमेरिका आपण महासत्ता म्हणून अमेरिकेला ओळखतो, त्या अमेरिकेमध्ये आपल्या पंतप्रधानांचं महत्व किती आहे बघा. तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या नंतर स्टेटमेंट दिलंय की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला भारत आणि अमेरिकेची मैत्री आज देशाला आणि विश्वाला सर्वात मजबूत करणारी आणि महासत्ताच्या दिशेने घेऊन जाणारी मैत्री आहे. हे कोणी म्हटलंय? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी. देशाचा जगातला कुठलाही राष्ट्राध्यक्ष आहे किंवा राष्ट्रपती आज मोदी साहेबांचं नाव आदराने घेतात, भारताबद्दल एक वेगळ्या नजरेने बघतात. आणि इथे हे उद्धव ठाकरे सारखे लोक, तो संजय राजाराम राऊत सारखा कार्टा नुसतं उद्धव साहेबांवर म्हणजे त्या मोदी साहेबांवर टीका करण्याचं काम करतो. किंमतच माहित नाही आपल्या लोकांची किती आहे. आज त्यांच्या जगामध्ये नाव घेत आहेत आणि हे काय करतात, त्या पाटण्यामध्ये जाऊन ते सगळे एकत्र हरलेले, थकलेले सगळे लोक एकत्र येऊन मोदी साहेबांना कसं हरवायचं हे षडयंत्र करतात. त्या पाटण्यामध्ये तर फार, आज सकाळी एक पत्रकार मित्र बोलत होता, पाटण्यामध्ये तर फार त्या उद्धव ठाकरेंची आज इज्जत काढलेली होती अशी मी ऐकली. बाकीच्या नेत्यांना मोठ्या मोठ्या गाड्या पाठवल्या, ह्याला एक साधी इनोवा पाठवली की बसून आणा त्याला आणि कार्यक्रमामध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसवा. आता एक साधं सांगा, आता जेव्हा हे मोठे मोठे लोक स्टेजवर जे आपले नेते मंडळी बसतात, प्रत्येकाचा पहिले स्थान ठरवलं असतं की नाही, प्रत्येक राणे साहेब कुठे बसणार, चव्हाण साहेब कुठे बसणार, प्रत्येकाची नावं लिहिलेली आहे. आता ह्यालाच माहित नाही की ह्याला महबूबा मुफ्तीच्या बाजूला बसवणार कसं, एकदम कोपऱ्यात जाऊन टाकलं ह्याला. कुठलं तरी आता बघायला पाहिजे तर त्याला खुर्ची दिलेली का स्टूलवर बसवले आणि एकदम कोपऱ्यात जाऊन बसवलं. आणि मग तिथून मोठे मोठे इथे येऊन बोलतात काय
उद्धव ठाकरेंना इज्जत, अरे बाबा तुझ्या नेत्याला आमच्या भारतीय जनता पक्षाबरोबर जेव्हा उद्धव ठाकरेची युती होती तेव्हाचे फोटो बघा, आमचे अमित शाह साहेब असतील, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे आशिष शेलार साहेब असतील, केवढा मान सन्मान त्यांना द्यायचे. अमित शाह साहेबांच्या बाजूला खुर्ची लागायची आणि मध्ये बसून बोलायचे. आता कुठेतरी कोपऱ्यात जाऊन भांडुपला जाऊन बसवलं आणि बोलतात की बोल तिथं जाऊन बोला. ही यांची अवस्था आहे. हे मोदी साहेबांवर टीका करतात, ही यांची राजकीय उंची, ही यांची लायकी, आणि हे आमच्यावर स्पर्धा करायला उतरणार. म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जनतेने निर्धार केला पाहिजे की आता बस झालं. 2014 आणि 19ला खरं म्हटलं तर 19ला आमच्या निलेश साहेबांना भारतीय जनता पक्षाने अगर आशीर्वाद दिला असताना तर साहेब एक रेडीमेड खासदार तुम्हाला भेटला असता. उगाच त्या विनायक राऊताला मदत केली, तो आपल्याच राहिला नाही. 60 महिन्यामध्ये आपल्यावर टीका करायला लागला. मोदी साहेबांवर टीका केली, फडणवीस साहेबांवर टीका केली, आपल्या राणे साहेबांवर टीका करायला सुरू केला. अशा नालायकाला आपण आशीर्वाद दिला जो आपलाही राहिला नाही. पण 2024ला आपला आता कॅल्क्युलेशन फिक्स आहे, एक लक्षात घ्या. 2019ला निलेश साहेबांना स्वाभिमान पक्षाच्या अंतर्गत 2,80,000 मतं भेटलेली. भारतीय जनता पक्षाची स्वतःची 3.5 लाख मतं या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे 3.5 लाख प्लस 2,80,000 टोटल केली तर विनायक राऊत परत मुंबई जाणं निश्चित झालेलं आहे. एवढं तुम्ही लगाने लक्षात घ्या. फक्त आपली एकजूट महत्वाची आहे. कोणी आलं, कितीही काड्या लावला, कितीही भांडणं लावली, किती नवीन जुनं केलं तरी आपण एक निर्धार केला पाहिजे की शेवटी आपण सगळेजण एकच घरातले आहोत. जे काय भांडणं आहे, जे काय हेवेदाव आहे, जे काय आपसातली स्पर्धा आहे ती पहिली मोदी साहेबांना आणि आपला इकडचा भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आणू आणि मग दुसऱ्या दिवस बसून भांडू, काही हरकत नाही. पण निकालापर्यंत काही करायचं नाही. आपण निर्धार केला पाहिजे की ह्या लोकांनी कोकणाचं फक्त नुकसानच केलेलं आहे. चिपीचा विमानतळाचा उद्घाटन समारंभ तुम्हाला आठवत असेल, राणे साहेबांचं भाषण आठवा. अहो चिपीचे विमानतळ जेव्हा आणत होते तेव्हा सर्वात जास्त विरोध कोणी केला असेल तो त्या विनायक राऊतांनी केलेला. सर्वात पुढे होता, 4 टवाळकी घेऊन तिथे आंदोलन करायला आलेला फोटोग्राफ पण आणि आर्टिकल पण राणे साहेबांनी त्या उद्धव ठाकरेला स्टेजवर असताना दाखवलेलं होतं. आणि चिपी विमानतळ झाल्यानंतर उद्घाटन सर्वात पुढे कोण करायला आला, तो उद्धव ठाकरे आले. आणि चिपी विमानतळ तयार झाल्यावर कॅन्टीनचा आणि लेबरचा कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला, विनायक राऊताच्या मुलाने. म्हणजे ही वृत्ती तुम्ही लोकांनी समजली पाहिजे. पहिला विरोध कशाला करायचा, मग प्रकल्प तयार झाल्यानंतर ह्यांचीच मुलं जाऊन तिथे कॉन्ट्रॅक्ट घेतात. मग आमच्या मुला मुलींची काय ह्यांच्या नजरेसमोर किंमत, ह्याबद्दल तुम्ही विचार करा. राजापूरचा तर आमदार, त्याला तर आता किती विचार, त्याला पक्षामध्ये कोण विचारता का हा प्रश्नचिन्ह झालेला आहे. तो नेमका कोणाचा आहे ह्याच्यावरून आपण प्रश्न सुरू करू. पण 2024ला मी एक एवढंच राजन साळवींना सांगतो की उद्धव ठाकरे काय तुम्हाला तिकीट दिलं नाहीये, देत नाहीये, कारण का त्यांचा उमेदवार फिक्स झालेला आहे. तुम्ही ना इकडचे राहणार तिकडचे राहणार, ह्याच्यापेक्षा योग्य निर्णय घ्या आणि योग्य दिशेने चाला, एवढंच तुम्हाला ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार. म्हणून जास्त वेळ न घेता अजून प्रमुख लोक बोलायचे आहेत. मला हळूच कोणी मीडियावाल्यांनी सांगितलं की साहेब लाईव्ह होण्यासाठी थोडी वेळ आहे, तुम्हीच बॅटिंग करून टाका. म्हणून बॅटिंग करून हळूहळू लाईव्हची वेळ माझ्या प्रमुख नेत्यांकडे पाठवलेली आहे. नाहीतर एवढ्या वेळ भाषण करणं एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर आपल्या लोकांना शक्य नाही. पण शेवटी रत्नागिरीतून ताकद मिळणं हे आपल्यासाठी लोकसभा मतदारसंघासाठी फार महत्वाचं आहे. पटवर्धन साहेब, एवढं सोपं घेऊ नका. ही निवडणूक आम्ही 2दा 19 आणि 14ला लढवलेली आहे. सिंधुदुर्गाची तुम्ही चिंता करू नका. सिंधुदुर्गाचं मतदान हे 3 लाख प्लसच असणार, एवढं मी तुम्हाला विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. पण रत्नागिरीमध्ये जी ताकद जोडवायची आहे, रत्नागिरीमध्ये आमच्या बैठका लावा, आम्हाला फिरवा, गावागावात आम्ही जाण्यासाठी तयार आहोत. प्रत्येक बैठक ह्या पुढची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची ही रत्नागिरीमध्येच लागली पाहिजे अशी विनंती मी तुम्हाला ह्या निमित्ताने मी करणार आहे. आणि परत एकदा मोदी आणि नाईडच्या ह्या महासंपर्क अभियानासाठी जे काय वातावरण ह्या निमित्ताने पाहायला मिळेल त्यासाठी निश्चित पद्धतीने मी समाधान व्यक्त करतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज.